आणि ह्या मातीत स्वराज्याचं रत्न जन्माला आलंय. ही छत्रपतीची माती आहे. म्हणून पुणे जिल्ह्याला कालही दुष्काळ नव्हता, आजही नाही, आणि माहिती म्हणून सांगून ठेवतो पडणारही नाही, कधीच पडणार नाही. का? अरे इथं घोड्याच्या टापानं टापरलेली माती आहे, ज्ञानाच्या खुरानं उखडलेला जिल्हा आहे, आणि वैराग्याच्या खुरानं नांगरणी केलेला राष्ट्र आहे. इथं शिवाजी महाराजांच्या मातीनं घोड्याने टापाने माती उकरली. इथं ज्ञानोबाच्या ज्ञानाच्या खुरांनी माणसं सुखी केली, आणि तुकोबरायच्या वैराग्याच्या जळजळीनं गाथा तयार झाला. सरदाराच्या पोराला पाहिलं नव्हतं, सरदाराच्या पोराला पाहिलं नव्हतं तरी सरदाराच्या पोराने सांगितलं होतं राजांना पाहिलं नव्हतं तरी, खबरदार जर टाच मारली चाल पुढे चिंधणं वडवीन राय राय एवढ्या ही माती आहे. ही कविता आपल्या एखाद्या येडपटाला म्हणायला हवं. खबरदार जर टाच मारली चाल पुढे चिंधण्या, आपलं पोरगा असं म्हणायला बसलंय. खबरदार जर टाच मारली चाल पुढे चिंधण्या वडवीन राय राय एवढ्या. हे रक्त कसं आहे? मग तुम्हाला कधी दुष्काळ पडला नाही आणि पडणारही नाही. हे गोवा खाऊन लागणार नाचणार रक्त आहे, हलकट क्वालिटी. कोणची तरी 90 प्यायची, कोणलाही घोडा लावायचा, इतका भिकार रक्त आहे. हे रक्त आभार गबार नाहीये. वाघ फाडला होता संभाजीनं, वाघ, गोवा नाही. वाघ म्हणजे आपला वाघ नाही, आपला 5च्या पुढं वाघ. 9 वाजता पडला, उत्ताना झाला चित्ता, सकाळी लागला 5 उसने मागा झाला बिबट्या. हलकट क्वालिटीच. मागून खिचडी फाटेल, फाडून मग ही कोण शिवीन? दोन भोंगळे दारू रस्त्याने चालला, एक भोंगळा. भोंगळा म्हणजे पुरा मोकळा, सिग्नल नाही, ट्रॅफिक नाही, मोकळा. आणि दुसरा लंगुटी लावून होता, आणि तो भोंगळा त्याला म्हणतो, अरे का मोकळा हिंडतो? लंगुटीवाला म्हणतो, अरे का मोकळा हिंडतो? ही घे लंगुटी. झाले ना मोकळे दोन्ही बी. दोन दारुडे रस्त्यानं ढुलत चालले, त्यातला एक बेवडा म्हणतो मी मुख्यमंत्री होणार. दुसऱ्याने त्याच्या खाटकान ठेवून दिली, तू होऊ शकत नाही म्हणला. का? मी जर राजीनामाच देणार नाही. काही येड्यांच्या नादी लागत. पाणी जपून वापरा, 2 वीज जपून वापरा, आणि 3रं वाक्य महिला म्हणून पाया पडून तुमचा मुलगा म्हणून सांगतो, घरामध्ये वाणी जपून वापरा. वाणी जपून वापरा. जरा वयामानाचं भान ठेवून वापरा. सासू सासऱ्यांबद्दल थोडी आदराची भाषा ठेवा. जरा 7व्या आयोगाच्या घमेंडीत राहू नका. तुमच्या नवऱ्यानं किती जरी पगार कमावला ना, तर त्याच्या आईसाठी त्याच्या आईनं त्याला रात्रीचं उपाशी राहून सांभाळलं, याचं भान ठेवा. आणि सासू सासऱ्याचा बोलण्याचा तुम्हाला कवडीचा अधिकार नाही. तुमच्या बापाच्या घरून तुम्ही टेम्पो भर भांडे आणलेत, कोणते टिकले एवढं सांग. कपाट घरात घालताना मोडलं, दिवाणचं तंगड तर निघेलच होत, आणि सोपा शेट तर वाकेलच होता. पाया पडून सांगतो महिला मंडळ, माणसं गरिबी सहन करतील, माणसं दुष्काळ सहन करतील, पण मुलाबाळाकडून आणि सुनबाईकडून झालेला अपमान माणसं सहन करणार. सासू सासऱ्याला बोलण्याचा अधिकार तुम्हाला अजिबात नाही. तुम्ही ज्याच्याशी लग्न लागलंय तो तुमचा खिलारी आहे, तुम्ही त्याला पाहिजे तसं वापरू शकता, पण इकडं डोकं लावायचं नाही. तुझ्या नवऱ्याला बोल ना, काय बोलायचं तुला, तुझा तो विकत घेतलेला बैल आहे, सांभाळ कसा आहे. मी विनोद हा एक
हे 3 मुद्दे तुमच्यासाठी सांगतो आणि हे 3ही मुद्दे जर वापरले तर घर सुखी होईल. घर सुखी होईल. आणि हेच वाक्य स्वतःच्या सासू सासऱ्यांना बोलण्यापेक्षा स्वतःच्या मुलीला कंट्रोल करा. नुसत्या भपक्यामध्ये जगू नका. आपल्या मुलीचं दप्तर जरा उचकून बघत जा. त्या दप्तरामधल्या शेवटच्या पानावरचे ग्रहपाठ एकदा वाचित जा. ते जागतिक रीतीचे ग्रहपाठ आहेत. मुलीचे मोबाईल मधले सिम एकदा चेक करा. त्यातला बॅलन्स चेक करा. आपण पुरीला 100 रुपये दिले त्याच्यात 500 आलेत. मग 100ला 500 ही स्कीम कोणती आली याची चौकशी करा. ही 1 GB आहे का 2 GB आहे का GB आहे जरा पहा. आता हसू येईल. आता हसाल पण एक दिवस तुम्हाला इंद्रिकांचीच आठवण येईल. एक वाक्य सांगतो महिला मंडळ आणि पुरुष मंडळीकडे जातो. महिला मंडळ, सासू गरीब आहे असू द्या, बांगड्या तुटल्या तिच्या तुटू द्या, चप्पल फाटली फाटू द्या, पण तिनं आयुष्यात तुमच्याबद्दल कधी देवाकडे वाईट मागितलं नाही. जाऊ द्या, त्या बिचाऱ्याचं बनेन मळालंय मळू द्या, शर्ट फाटलाय फाटू द्या, दाढी वाढली वाढू द्या, पण त्याने आयुष्यात तुमच्याबद्दल वाईट चिंतन कधी केलं नाही. पण तुम्ही इतक्या दुर्दैवी, त्यांच्या घरात राहून तुम्ही त्यांना कधी नीट ओळखू शकले नाहीत. एक वाणी जपून वापरा आणि मुलींकडे कंट्रोल करा. आपण काय केलं, लाड केलं नाही यांचे लाड झाले नाही. 70ची पल्सर आहे 10वीच्या पोऱ्याला. महाराज, महाराष्ट्रातलं पोलीस खातं चांगलंय म्हणून जनता जागे होईल. बरं, त्या पोलिसांना सांभाळावं तरी काय काय. आपल्याला आपल्या बायकोचं भांडण झालं, चला पोलीस स्टेशन. आपली पोरगी पळून गेली. साहेब साहेब भूगोलाचा पेपर सुटला आणि पृथ्वी फिरली हो. पुरीचा बाप जेव्हा पोरगी पळून पुरीचा बाप जेव्हा पोरगी पळून गेल्याची तक्रार पोलीस स्टेशनला करायला जाईल ना, तेव्हा त्या पोलीस लोकांनी ना त्यांच्या हातात ते दांडकं असतंय, त्याला आतमध्ये घेतलं पाहिजे. इकडे आतल्या खोलीत चाल. पोरगी पळून गेली ना, तू कुठं कुंभमेळ्याला गेला, त्याचा बाप हाणला पाहिजे पहिला. कारण पुरीचे सगळे चाळे तिच्या आईला माहीत असतात. आया भामट्यांचं सोंग घेतात. आपली मुलगी 3-3 तास मोबाईलवर बोलते. आपली मुलगी आरशापुढे उभं राहून कारण नसताना हसते. 1-2-3 वेळा पावडर लावते. म्हणजे आपल्या पोरीला काही पांडुरंगाचा साक्षात्कार हो राहिला का. पोरगी पळून गेले, आई म्हणती मला अंदाज आलता, तू काय जपाला बसली होती का. हे सगळे चाळे पोरीच्या आईला माहित असतात. रविवारी आपली पोरगी शाळेत जाती. बरं, असू शकतो 10 तास, दप्तर नको. ही बिगर दप्तराची ट्युशन कुठे निघाली बॉई. हा विनोद नाही, याला कंट्रोल करणं काळाची गरज आहे. हो, मग हेच केलं पोरांचं. 9वीचं क्वार्टर आणतंय, 9वीचं आहे 15ची आवला दे क्वार्टर आणते ते भंगरी. टाईट पाहते बापा कधी, आणि ते बापालाच म्हणते तुझं सगळं मी, तुझं सगळं मी तुझं सगळं. मग तुझ्यात माझ्या तेवढा फरक कसा. त्याचा बाप म्हणला, आता मी म्हणतोय बा माझा आहे. मग 10वीला गेले, आता 16चं आहे. 10वीचं कितीचं आहे, 16चं. 9वीचं कितीचं आहे, 15चं. आणि 10वीचं काय म्हणते माहिती का, काय केलंय माझ्यासाठी आपल्याला. आता आपण केलं ते सांगायचं. बाप म्हणतो मारली जखम्या, मग आता काय करू.
70ची पल्सर आहे त्याला, 10चा मोबाईल, 2-2.5 हजाराचा पायात बूट, वरून बापानं 100 द्यायचे पेट्रोलला, हिनं 100 द्यायची, इथलंही खोडीची. ही उलटी पोराला म्हणते हे 100 राहू दे, त्याचं ऐकू नको, त्याचं ऐकू नको, तो पहिल्यापासून तसाच आहे. त्याला मी 9वी पासून पाहते. मग ती आवलात 70ची पल्सर, 10चा मोबाईल, 2-2.5 हजाराचा पायात बूट, हल्ली 90. आणि मग यांचे वाढदिवस सुरू झाले. तर आता हे घरी नाही करते वाढदिवस, यांना बाप नाही ना, हे वड्याला सापडेला आवलाद आहे ना. मग यांचे वाढदिवस आता हायवेला झाले सुरू. डाब्या पुढे केक ठेवायचा, घालायचा, हॅपी बर्थडे टू यू. आणि पेल्यावर एकमेकाला बापाच्या नावाने हाका मारायचा, ए दत्त्या, ए भिक्या. खरंय का खोटंय? लहान आणि पोरं, खरंय का खोटंय? खरंय. आपले भक्त खोटं नाही बोलते. पाणी जपून वापरा, वीज जपून वापरा आणि वाणी जपून वापरा. याच काळोखे पाटलांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. सांगा हे मुद्दे काळाची गरज आहे किंवा नाही? नाही. आता पुरुष मंडळीला सांगतो, 3 गोष्टी जपून वापरा. एक अंगातली ताकद जपून वापरा. आणि राजकारणी लोक ध्यानात ठेवा, आता राजकारण पहिलं राहिलं नाही. 15 वर्षापूर्वी तुमच्या माग जे कार्यकर्ते हिंडत होते ते निस्वार्थी होते. आज तुमच्या माग जी टोळी हिंडते फायदा म्हणून हिंडते. सुनबाई तरी अंगणवाडीत लाव. हो. आणि राजकारणी लोक ध्यानात ठेवा, आता पहिल्यासारखं राजकारण क्षेत्र राहिलं नाही. हो. अजून 2 वर्षानं 2 माणसं राजकारणात उतरणार नाहीत, गरीब आणि विद्वान. हो. आता तुमच्याकडे बी दिवस वाईट आलेत, कार्यकर्त्यांना बी. अहो 1.5 महिन्यापूर्वी एकमेकाला घोडे लावले ना, आता एका कोंबडी कुदात्या म्हणले अक्कल बंद झाली लोकांची. 1.5 महिन्यापूर्वी कुदायचे एकमेकावर आणि आता एका कोंबडी कुदात्यात. आपण बसलो गावात बांबू उपटीत. अवघड होणार आहे. बरं, त्याच्यामुळे वरून तुमची किंमत कमी झाली, गावात कमी, आणि घरात तर राहिलीच नाही. हो. कार्यकर्त्यांचं घरात जगणं लय अवघड. अरे शेतकऱ्याची बायको शेतातून आली तर नवऱ्याला म्हणते चहा घेता का? कार्यकर्त्याची बायको तशी नाही बोलत. बब्या बब्या त्याला इजार खायचंय का? का बाहेरून झक मारून आलाय पाय आणि त्याच्या तोंडाचा वास घे. बायको आहे, सावध व्हा. आणि 3 गोष्टी काळोखे पाटलांच्या वाढदिवसाला सांगतो. किस्सा संपला, विषय संपला. कोण आहे तुम्हाला? काही पोरं म्हणते ती पोरगी माझ्यावर प्रेम करते. तिच्या मेंदूत पाणी झालं. मेंदूत ती प्रेम बिम काय करीत नाही, ती फक्त तुझा ATM मोकळं करते. प्रेम बिम काय तिला काय करत प्रेम म्हणणे. एका मित्राने एकाला सांगितलं माझं सोमवारी लव्ह मॅरेज आहे. याला सांगितलं कोणा? त्याला सांगितलं सी इज माय कॉलेज फ्रेंड. ती माझ्यावर कॉल होती. म्हणला 1 मिनट मी तिच्याशिवाय विरह सहन करू शकत नाही. इससे की बिना मैं पल भर भी जी नहीं सकता. अगर वो ना मिली तो मैं रुले के नीचे सो जाऊंगा. फूल आहे गुलाब का, असं बरंच काहीतरी. पण मी म्हणतो एवढं किरकोळ फुल तुम्ही घेत जाऊ नका. सूर्यफूल घ्या, सूर्यफूल. मित्राला सांगितलं मी काही सोमवारी लग्नाला येत नाही, पण मंगळवारी नीट बसले बरं, मंगळवारी आशीर्वाद द्यायला येतो. हा मंगळवारी गिफ्ट बिफ्ट घेऊन गेला आशीर्वाद द्यायला. ज्याचं सोमवारी लग्न होतं तो दाढीला हातला बसला ना. हा गेला त्याला म्हणला व्हाय आर वी कम नर्वस. याने सांगितलं कॉम्प्लिकेटेड केस. याने सांगितलं व्हॉट इज द प्रॉब्लेम. याने सांगितलं प्रॉब्लेम इज डेंजरस. म्हणजे काय? काल लग्नच झालं नाही.
याचं गिफ्टच पडलं खाली. हा म्हणला काय नाही म्हणला 3 तास शक्ती घेतल्या, तोंड बांधू बांधू येड्या बाबळीत बोललो. ती मला म्हणली मी तुमचीच आहे, माझ्या डोळ्यात पहा, माझ्या हृदयाची धडधड पहा, असं बरंच काही आहे त्यांचं. असं म्हणत म्हणत तिने मला कोर्टाच्या पायरीपर्यंत नेलं आणि एक पायरी चढल्यावर तिने मला सांगितलं तुमच्या नावे बँकेत पैसे किती आहे. म्हणजे प्रेम कशा आलं पैसे. यांनी सांगितलं 25,000 रुपये. पोरगी काला थांबण माराय, पोरगी गेली निघून. हा म्हणला तो मित्र त्याचा म्हणला पागला, तिला सांगायचं 25,000 आहेत, पण माझ्या चुलत्याच्या नावे 25 लाख आहेत आणि त्याला काही पोरग नाही, ते मलाच मिळणार आहे. हा म्हणला हेच सांगितलं मी तिला. ती माझ्या चुलत्या संघ गेली, मी तुझी वाट पाहतो. तू काय घेऊन बसली. अरे लव इज ए मनी अँड मनी इज ए लव. मनी इज ए लाईफ अँड लाईफ इज ए मनी. नो मनी नो लव इन द वर्ल्ड. तरी तिसरं सकाळ बसून जवळ असतं तर चौथं धरलंच असतं. पोटासाठी करावं लागतं. थोडं मागं नेतो, थोडं पुढं आणतो. पाया पडून सांगतो हरिपाठ आणि काकडा याच्यात मोक्ष आहेच. याच्यावर तुमचं काय मत आहे. आणि वारकरी मंडळी ध्यानात ठेवा, हरिपाठ हा ग्रंथ नाहीये. हरिपाठ हा ग्रंथ नाहीये. आता आपले सप्त्यांमधले जे हरिपाठ आहेत हे आमटीच्या वासावर अवलंबून आहे. आमटी तयार झाली का भजने पिसाळली, हे हरिपाठ नाही. आणि भजन्यांना सांगून ठेवतो सगळ्या, हे अख्ख्या रात कधी भजन करायचं नाही. मूर्खवाणी एवढा आता घेण्यात अख्ख्या रात देवानं झोपायचं का. 1.5 किलो गुळ खातो आणि एकच गवळण म्हणतो का मरण. भजन लईत लई 10:30 अख्ख्या रात. आणि भजन कधी कीर्तन बिर्तन सोडून दुसरीकडे करायचं नाही. हे आपल्या संप्रदायाचा अपमान करायचा नाही. 5 वर्षाचे भजन करायचे नाही. त्याला पोर झालं त्याची बाई कोणतो बैल, तुला काय घेणं. चालले थोपाड वाशेत गट्टीन हातोडी निघा वाड्याला आणि ज्याच्या घरी भजन तो झोपेल. आणि यांनी तिथे जाऊन बोबलायचं नामदेवा पुत्र झाला. नामदेव दादांदन गोरतोय का असा पुत्र. दासी जणी हेन घालीन जणी मालिका पाहते आई, मालिका पाहते आई कुठं काय करते ना आई सगळे कुठं नाही करते काय. तुम्हाला एक वाक्य सांगू का, जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस जर कोण असेल तर वारकरी. जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस जर कोण असेल अजून उपाची नाही. आता एवढे टाळकरी उभे आहेत, काही वर्ष सुद्धा आले होती नाही तरी जेवण आहे. वरून जाताना 500 आहेत. विनोदाचा भाग सोडू नका. संप्रदायाची उंची संप्रदायातल्या माणसांनी कमी करायची नाही, कधीच करायची नाही. पण आपल्या इतका श्रीमंत दुसरा कोणी नाहीच ना. म्हणून हरिपाठ हा ग्रंथ नाही आहे. हरिपाठ हा संप्रदायाचा आत्मा आहे. आणि हरिपाठ लिहिणारं बाळ इतकं कोवळ आहे की त्याचं वयच 22 वर्ष आहे. आणि 22 वर्षाचा मुलगा हरिपाठ लिहितोय. आमचा 72 वर्षाच्या म्हातारीचा पाठ नाही. काय ठेवून फायदा आहे त्याचा. काय करायचं काय. त्यानं काय केलं फक्त बायको करणं. हे बायको करणं पोरं पैदा करणं हा काय इतिहास आहे का. हॅलो मला मुलगा झाला काही मिरवणूक काढायची तुझी. आतापर्यंत कोणाला जमलं नव्हतं, तुला एकट्याला जमलं. तू एकदा न रे का अख्या गावात. अरे पागला तुला एकच झालं एका वेळेस. तू बाकी 12 अभ्यास कर. 12 होतात रंग बदलून. आणि तुला एकच झालं तर पोरग पालतं पडायला लागलं का टेटसला, पोर उताना पडायला लागलं का टेटसला. पोरग तुला हाणताना टेटसला ठुई. काय गाड्या घेणं, बंगला बांधणं, बायको करणं, पोरं पैदा करणं हा पराक्रम नाही. स्वतःच हित करून घेणं हा पराक्रम आहे. हे कोणी त्यात काय एवढं विशेष. त्यात शेळीच्या गळ्यात तर सड किती लोंबलं तर कधी दूध देणार आहे. काशीतलं गुशीड किती चिटकलं तर कधी दूध पेणार आहे. गाळातला बिडूक किती धरलं तर कधी फुलाचा सुगंध घेणार आहे. प्रेताला किती सजवलं तरी कधी उठून बसणार आहे. कधी उठून बसणार आहे. नपुसक पुरुष किती देखणा असला काय उपयोग. काय उपयोग आहे. उसाला किती लांब तुरा आला काय फायदा त्याचा. उसाला तुरा काय फायदा. फायदा काय त्याचा. माझी भक्ती विन जुळो जियाचे उपयोग काय त्याचा. उपयोग काय. काय तुम्ही काय काय त्याला काय. माळ नाही, भजन नाही, संस्कार नाही, जगण्याला किंमत काय. काय किंमत आहे.
आणि हरिपाठ हा ग्रंथ नाही, हा संप्रदायाचा आत्मा आहे. आणि ज्ञानेश्वरी हा ग्रंथ नाहीये, ही विश्वाची आई आहे. हा ज्ञानेश्वरी पारायण करणारे पठ्ठे पोह्यांमधली कडीपत्त्याची पानं ज्ञानेश्वरी उठवतात मग वाचतात. अशी भिकार अवलादी हे उचलून आपटली पाहिजे. ज्ञानेश्वरीच्या बाबतीत एक वाक्य सांगतो तुम्हाला. ज्ञानेश्वरी वाचणाराने ज्ञानेश्वरीचं पान जोरात उचकू सुद्धा नाही, कधीच उचकू नाही. ज्ञानेश्वरीचं पान कधीच जोरात उचकू नाही, कधीच नाही. ज्ञानेश्वरीचं पान या जगातला सगळ्यात कोवळा ग्रंथ जर कोणता असेल ती ज्ञानेश्वरी आहे. सगळ्यात कोवळा. लिहिणारं बाळ 22 वर्षाचं आहे. आणि 22 वर्षाचं बाळ लिहिलं. सृष्टी निर्माण झाल्यानंतर जेवढे सायंटिस्ट झाले, जेवढे सायंटिस्ट, ज्ञानेश्वरीच्या एका ओवीचं खंडन सुद्धा अजून कोणाला करता आलं नाही. खंडन हे डॉक्टर विक्टर नाही झाले, हे इंजिनियर फिंजिनियर हे नाही झाले, उद्घाटनाच्या पूल वाहून गेले असे नाही झाले. पण ज्ञानेश्वरी जोरात उचकूच सुद्धा नाही. तुमचं काय मत आहे? आणि आज कीर्तनाला घेतलं अभंग काकड्याच्या मालिकेतला अभंगाला सुरुवात फटाफटा बोलायचं. आता देवाला 2 मुली आहेत. किती गेलं मुंबईला? किती? 2. एका मुलीचं नाव विरहिणी आहे आणि एका मुलीचं नाव भोपाळी आहे. विरहिणी म्हणजे महिला मंडळ. तुमच्यासाठी पहिला प्रश्न, नवरा खराब आहे, सासू सासरे चांगले आहेत, तुम्ही नांदू शकता का? हा म्हणा नाही म्हणा, मी उभाच आहे ना. आता 30 वर्ष लोकांच्या शिव्या खात आलो, थोड्या करता कशाला बंद करायच्या म्हणून लावून. असा माणूस नाही राहिला का त्यानं मला घोडा लावला नाही. आणि माझा एकच गुण आहे, मी फक्त खरं बोलतो, बस, बाकी काय नाही. पटकन बोला. नवरा खराब आहे, सासू सासरे चांगले आहेत, तुम्ही नांदू शकत नाही का? ज्याला सर्वस्व दिलं तर जर योग्य नसेल तर संसार करण्यात मजा काय? ज्याने शरीर दिलंय त्याचं भजन होत नसेल तर जगण्यात मजा काय? काय मजा काय? काय गाय माझी मला एक बसलेली माणसं सांगा, तुम्ही कमावलेल्या इस्टेटीचा उपभोग घेणार कवा? कधी घेणार? आता तुम्हाला शुगर आहे, गोळ्या आहेत, नळी घालून आणली, आता राहिले काय? तुम्ही पहा, काही माणसांच्या घरात इतक्या गोळ्या आहेत. पालत व्हायची गोळी, उतान व्हायची गोळी, तोंड वाचवायची गोळी, तोंड मिटवायची गोळी, जेवताना 3 गोळ्या आहे, खाली बसताना 1. त्याच्यापेक्षा एकच गोळी घेऊन गाव मोकळं कर का आला जगत गोळ्या खाऊन. गोळ्या काही काही तर हातानंच इंजेक्शन मारून घेतात. इकडे आण रे, एवढं काला जगत होतो, काय करशील काय तू जगून? काय घरचे तर कटाळायचे, पोऱ्यानं तर हाता खालून काढलाचे, बायको तर खसकी तिचे, मग तू जगवतो कशाला? त्या मुलीचं नाव विरहिणी आहे, नवरा खराब आहे, सासू सासरे चांगले आहेत. आणि आज आपल्याला तिचा विचार करायचा नाही का? अभंग भूपाळीतला आहे. आता भूपाळी म्हणजे काय? भूपाळी. भूपाळी. भुई म्हणजे पृथ्वी, पाळी म्हणजे पालन पोषण करणारा, पृथ्वीचं पालन पोषण करणाराचं भजन म्हणजे भूपाळी. दुसरा अर्थ आहे भूप आली. भूप म्हणजे राजा, आली म्हणजे प्रजा. राजा प्रसन्न करण्यासाठी प्रजेने केलेलं भजन म्हणजे भूपाली. आणि गायकांसाठी मालकंस, तुडी, कलावती, मालकंस, तुडी, भैरव, आहेरवैरव, कलावती हे राग आहेत. तसा भूप नावाचा एक राग आहे. राग आहे, कलावती राग आहे. दीप नावाचा राग जर गायला तर राजा विक्रमाने, राजा दीप नावाचा राग गायला होता तर राजा विक्रमाने दिवे लावले होते. राग येतो. आता आपल्याला कोणता राग माहितीये? माझ्या माईकला आवाज कमून नाही, आणि पहिली चाल माझी कमून झाली नाही, हा राग आहे. राजा विक्रमाला जेव्हा शनेश्वर भगवंताचा जन्म झाला, म्हणजे शनी महाराजांचा, शनी महाराज जन्माला आले तेव्हा त्यांच्या रथाचे घोडे आंधळे झाले, प्रधानाला लागले, जखम झाली. त्यावेळेस राजा विक्रमाच्या मुखातलं वाक्य होतं, असा मुलगाला जन्माला येऊन उपयोग काय? तेव्हा राजा विक्रमाला शनी महाराजांनी 7.5 त्याचे हातबीत तोडून त्याला फेकून दिलं होतं त्या राजानं. तेव्हा त्याने दीप नावाचा राग गायला होता. भूप, दीप हे राग आहेत. तशी भूपाळी आणि आजची मुलगी आहे भूपाळी. आणि भूपाळी नावाची मुलगी, पहिली मुलगी संपली विरहिणी, तिचा आज विचार करत नाही, आजची मुलगी भूपाळी. आणि भूपाळी नावाची मुलगी शरीरूपी गावात जन्माला आली आणि ती वयात आली. वयात आल्यावर पूर्वी असा नियम होता महिला मंडळ, मुलीचं लग्न बाप जमवायचा, असा नियम होता पूर्वी.
मुलगी ज्या पोराला म्हणजे बाप ज्या पोराला हा म्हणेल ते त्याशी लग्न करायचं असा पूर्वी नियम होता. आता मुलगी ज्या मुलाला प्रपोज करेल तोच आपण जावाई म्हणून बोकांडी घ्यायचा. आपला जावाई व्हायची त्याची लायकी नाही, पण आपल्या पुरीनं झक मारल्यामुळं काही बोलता येत नाही. आणि त्या लग्नाला आमचे आशीर्वाद ठेवायचे म्हणजे आमचंही वाटलं. आणि लग्नाला महाराज मंडळी जरा जायचं टाळीत जा, लग्नाला जाऊ नये. मी कधी जात नाही लग्न, मला 10 वर्ष झाली असतील मी लग्नात गेलो नाही, 10-12 वर्ष मी जात नाही कधी. जाऊन लोक म्हणते बोला द्या आशीर्वाद, काय द्यायचं, सगळा तमाशा रस्त्याला पाहिला. पण तुम्ही बदलच झाले, तुम्हाला काय आता हे लग्न न झालेले पोरं तुम्ही नका लोड घेऊ, तुम्ही नवरदेव होतच नाही. तुम्हाला आता एकच पर्याय, फक्त सर्च करा. नाहीतरी आता काय करायचं तुम्ही, तेव्हा तू कबूल झाला, आपण म्हणलो नाही तो शरीर नावात ती भुपाळी नावाची मुलगी शरीर रूपी गावात लग्नाला आली, जन्माला आली. आल्यानंतर ती लग्नाला आली. लग्नाला आल्यावर तिला नवरा पाहून दिला. त्या नवऱ्याचं नाव आहे काम. डोकं खाजवा. आणि तरुण पोरं ध्यानात ठेवा, शरीरात काम तयार झाला की तो पहिला डोळ्यावाट बाहेर पडतो. ध्यानात ठेवा, एखाद्या म्हाताऱ्या माणसानं बायको केली ती गैर नाहीये. आपली लोक हसतात त्याला, मूर्ख आहे ते. तो फक्त वयानं दमलाय. असं नाही ते, त्याला 7 कारण आहेत. ऐका कसं आहे, ऐका नीट. पोरं नीट ऐका. शरीरामध्ये काम तयार झाला का तो डोळ्यावाट बाहेर पडतो. आणि डोळ्यात पाप तयार झालं की डोळा काही करू शकत नाही, म्हणून ते पाप मनाकडे पाठवलं जातं. आणि मनात एकदा पाप तयार झालं की मन 10 इंद्रियांना खवळून देतं. आणि 10 इंद्रिय जेव्हा